एकदा काही भक्त नर्मदा नदी पार करण्यासाठी एका नौकेत बसले होते. नर्मदा नदी खोल, विशाल आणि त्या दिवशी अत्यंत खवळलेली होती. आकाशात ढग दाटून आले, जोरदार वारे वाहू लागले आणि नदीला प्रचंड लाटा उठू लागल्या. हळूहळू नौका डगमगू लागले, पाणी आत येऊ लागले. सर्व प्रवासी भयभीत झाले. मृत्यू समोर दिसू लागला. त्यावेळी नौकेत गजानन महाराज प्रत्यक्ष नव्हते, पण ते सर्व भक्त महाराजांचे अनन्य भक्त होते. संकटात नामस्मरण. कोणताही उपाय उरला नाही, तेव्हा सर्वांनी एकमुखाने आर्ततेने हाक मारली, जय जय श्री गजानन महाराज. हे नामस्मरण केवळ तोंडाने नव्हते, ते पूर्ण श्रद्धेने, शरणागतीने आणि विश्वासाने होते. क्षणातच वाऱ्याचा जोर कमी झाला, नर्मदेच्या लाटा शांत झाल्या, नौका बुडण्याऐवजी स्थिर राहिली. जणू कोणीतरी अदृश्य शक्तीने तिला धरून घेवले होते. थोड्याच वेळात नौका सुरक्षितपणे किनाऱ्यावर लागली. सर्व भक्तांचे प्राण वाचले. तेव्हा सर्वांनी एकच गोष्ट ओळखली, महाराज देहाने नसले तरी ते कृपेने आमच्या बरोबरच होते. संतांना शरीराची मर्यादा नसते. खरी शरणागती संकट दूर करते. नामस्मरण हेच खले तारक आहे. गुरु प्रत्यक्ष नसले तरी कृपा कधी दूर जात नाही. गजानन महाराज नौकेत दिसले नाहीत, पण त्यांच्या कृपेनेच नौका बुडाली नाही. हीच विजय ग्रंथातील खरी शिकवण आहे. जय जय श्री गजानन महाराज. जय गजानन गुरु गजानन. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते.